रोजच्याप्रमाणे सकाळी सकाळी राधाबाई मंदिरात जाण्यासाठी तयार झाल्या होत्या. दरवाजात आल्या आणि दरवाजा थोडा उघडाच राहिला. तेवढ्यातच त्यांची सून सकाळीच कटकट करू लागली. पूनम तिच्या पतीला म्हणाली की तुमच्या आईची रोजची कटकट झाली आहे. मला तर वैतागच आला आहे. सकाळी सकाळी तुझ्या आई नीट झोपही येऊ देत नाही. स्वतः तर सकाळ सकाळी तयारी करून मंदिरात निघून जाते आणि मला मात्र दिवसभर घरातील सर्व कामे करावी लागतात. पूनम, घरातले सर्व काम तू एकटी तर करत नाहीस ना? धुणी भांडी आणि घराची साफसफाई करण्यासाठी तर कामवाली ठेवली आहे. आणि मला माहीत आहे की भाजी साफ करणे, कापून ठेवण्यासारखी किरकोळ कामे माझी आईसुद्धा करते. तरी तू सकाळी सकाळी कटकट का करत आहेस? अहो, भांड्यांव्यतिरिक्तही भरपूर कामे असतात घरात. तुमची आई तर दिवसभर मंदिरात निघून जाते आणि तोपर्यंत माझी सर्व कामे झालेली असतात. मला तर हेच कळत नाही की जर त्यांचे चित्त घरात लागत नाही तर तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात सोडून का येत नाही? तिथे त्यांना त्यांच्या वयाच्या मैत्रिणीही मिळतील. दर्शन पूनमला म्हणाला की मी तुला किती वेळा सांगितले आहे की माझ्या आईच्या बाबतीत तू असे काहीही बोलू नको. मलाच कळत नाही की मी तुझ्याबरोबर वाद का घालत आहे. हे तर तुझे रोजचेच झाले आहे. आता मला थोडा वेळ शांततेने झोपून दे. राधाबाईने त्या दोघांचेही सर्व बोलणे पूर्ण ऐकलेले असते आणि तिलाही ठाऊक होते की हे तर तिच्या सुनेचे रोजचेच कारण आहे. तिने घराचे वातावरण पूर्ण खराब करून ठेवले आहे. येथे कोणीही शांततेने राहू शकत नव्हते आणि शांतता मिळावी म्हणून राधाबाई रोज 2-4 तासांसाठी मंदिरात निघून जात असे. बऱ्याच वर्षापूर्वी त्यांचे पती त्यांना सोडून गेले होते. त्यांच्या मुलाचे वेळी त्यांना दुसरे या जगात कोणीच नव्हते. भरपूर नवस केल्यानंतर लग्नाच्या 10 वर्षांनी दर्शनचा जन्म झाला होता. त्यामुळे राधाबाईला दर्शनचाच आधार होता. दर्शनही आपल्या आईची पूर्णपणे काळजी घेत होता. दर्शन आणि पूनमला एक मुलगा होता. त्यालाही आपल्या आजीसोबत राहायला खूप आवडत होते. पण पूनमला मात्र तिची सासू जरा सहन होत नव्हती. जेव्हा राधाबाई आपल्या नातवंडांसोबत खेळत असे, हसत असे, तेव्हा पूनम त्यांच्याकडे रागाने पाहत असे आणि त्यांचा मुलगा जय आजीशिवाय जराही राहत नव्हता. दर्शन जेव्हाही ऑफिसमधून घरी येत असे तेव्हा पूनमची एकच कटकट असायची की मी तुमच्या आईचे काम करून करून थकले आहे. तुमची आई दिवसभर अंथरुणात पडून राहते. मला त्यांच्यापासून सुटका हवी आहे. राधाबाईचे नेहमी हेच प्रयत्न असायचे की त्यांच्या सुनेवर कामाचं ओझं पडू नये. त्या पूनमला कामात नेहमी मदत करत असत. जेव्हाही त्यांची कामवाली सुट्टीवर असायची तेव्हा राधाबाई न सांगता धुणंभांडी करून देत असे. पण तरीही पूनमला त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचेच होते आणि म्हणूनच घरातील वातावरण नेहमी खराब असायचे आणि दर्शनला ही गोष्ट मान्य नव्हती. त्यामुळे बराच वेळ असा निघून गेला की आज पूनमकडे तिचे पाहुणे आले होते आणि त्याचवेळी राधाबाईला खोकला येत होता. ती बराच वेळ जोरजोरात खोकत होती. त्यावेळी पूनम काहीच बोलली नाही. पण रात्री जेव्हा दर्शन घरी आला तेव्हा तिने घरात धिंगाणा घातला आणि तेव्हा तिने ठाम निश्चय घेतला होता की आता तर तिच्या सासूला वृद्धाश्रमात पाठवूनच शांत राहणार. रात्रीच्या वेळी सगळे झोपले होते. तेव्हा दर्शन पाणी पिण्यासाठी उठला आणि त्याने पाहिले की त्याच्या आईच्या रूमची लाईट चालू होती. दर्शन रूममध्ये गेला तेव्हा त्याने पाहिले की त्याची आई काहीतरी विचारत होती. दर्शन आईजवळ जाऊन तिच्या मांडीवर डोके ठेवून म्हणाला की आई, तुला काय झाले आहे? तू काही विचार करत आहेस का? तुला काही टेन्शन आहे का? तेव्हा राधाबाई म्हणाली की बाळा, मी विचार करत होती की फक्त माझ्यामुळे रोज तुमच्या दोघांमध्ये भांडण होत आहे. घरातील वातावरण पूर्णपणे खराब होत आहे. मी तर माझं आयुष्य जगले आहे. आता माझी फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही सर्व आनंदात राहा आणि म्हणूनच मला असे वाटते की तू मला वृद्धाश्रमात सोडून येशील. तेव्हा दर्शन आईला म्हणाला की आई, मी तुला माझ्यापासून दूर कसे करू शकतो? मला तर तू माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रिय आहे. कारण आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्या मेहनतीचे फळ आहे. माझ्यावर तुझे खूप उपकार आहेत आई. पण बेटा, घरातील असे वातावरण पाहून मला खूप वाईट वाटते. मी काही दिवसांसाठी वृद्धाश्रमात जाते. मग घरातील वातावरण व्यवस्थित झाल्यावर मी परत येईल. माझेही हवा पाणी पलट होईल. थोडं मलाही बरं वाटेल आणि आजकाल तर वृद्धाश्रमातही चांगली सोयीसुविधा आहे. मला तिथे माझ्या वयाची लोक मिळतील. त्यांच्यात बरं वाटेल
आणि तुम्हाला जेव्हाही माझी आठवण येईल तेव्हा तुम्ही मला भेटायला येत जा. दर्शन आपल्या आईचे बोलणे ऐकत होता आणि तिच्याकडे पाहतच होता. तिच्या चेहऱ्यावर हसू होते, पण त्याच्या आड असलेलं दुःख दर्शनला स्पष्टपणे दिसत होते. त्यांचाही नाईलाज होता. तो जाऊन आपल्या अंथरुणात पडला. आता त्याची झोपही उडाली होती. तो विचार करता करता भूतकाळात गेला आणि जुन्या गोष्टी त्याला आठवू लागल्या. दर्शन फक्त 5 वर्षाचा असताना त्याचे वडील त्यांना सोडून गेले. त्याच्या आईने नातेवाईकांनी दुसरे लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली, पण राधाबाईंनी नकार दिला आणि मी माझ्या मुलाचे पालनपोषण करीन असा निर्णय त्यांनी घेतला. दर्शनची आई शाळा शिकलेली नव्हती, पण ती स्वयंपाक खूप छान पद्धतीने करत होती. म्हणूनच घरी राहून त्यांनी मेस सुरू केली. रात्रपाठ करून खूप मेहनत केली व आपल्या मुलाला शिकवले. म्हणूनच तर आज दर्शन एका सरकारी बँकेत मॅनेजर म्हणून नोकरी करत आहे. दर्शनने आपल्या आईचे संघर्षाने भरलेले जीवन पाहिले होते. म्हणूनच त्याची अशी अपेक्षा होती की त्याची पत्नी नोकरी न करता घर सांभाळेल आणि त्याच्या आईला आराम देईल. पण दर्शनचे आईवर असलेले प्रेम पूनमला जराही पसंत नव्हते. आता तर ती आधीपेक्षाही जास्त चिडचिड, राग करत होती. कारण तिचा मुलगा यशसुद्धा आपल्या आजीशिवाय राहत नव्हता. त्याचा परिणाम असा झाला की पूनम रोज तिच्या सासूवर खूप रागराग करत असे आणि वाटेल तसे तिला घाणेरडे बोलत असे. राधाबाई खूप सहनशील होती, पण आता हे सर्व सहन करण्याच्या पलीकडचे झाले होते. हळूहळू ती अस्वस्थ होऊ लागली आणि तिचा खोकलाही खूप वाढला होता. कधी कधी खोकत असताना तर तिला उलट्या पण होत्या. आता तर पूनम आपल्या सासूचा खूपच तिरस्कार करायला लागली. आता तिने मनाशी ठाम निर्णय घेतला होता की आपल्या सासूला वृद्धाश्रमात पाठवूनच राहील. त्याचा परिणाम असा झाला की राधाबाई स्वतःच वृद्धाश्रमात जाण्यासाठी निघाल्या. दर्शनलाही समजले होते की त्याच्या आईला या घरात खूपच बंधने आहेत आणि ती या घरात गुदमरली आहे आणि म्हणूनच तिची तब्येतही बिघडत आहे. शेवटी हताश होऊन दर्शनने आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला. पण यश हे सर्व ऐकून लगेच आपल्या आजीला जाऊन चिपकला आणि म्हणू लागला की मी आजीला कुठेही जाऊ देणार नाही, मी माझ्या जवळ ठेवणार. तो जोरजोरात ओढू लागला आणि रडू पण लागला. त्याला पाहून दर्शनलाही खूप वाईट वाटत होते, पण शेवटी त्यांना धीट मन करून त्याला समजावण्याचा खूपच प्रयत्न केला. बाळा, आजीला काही वेळासाठी आरामाची गरज आहे. थोड्या दिवसानंतर जेव्हा आजीला बरं वाटेल ना, तेव्हा आपण पुन्हा तिला आपल्या घरी घेऊन येऊ. शेवटी नाईलाजास्तव दर्शन आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडून आला. आईच्या वृद्धाश्रमात जाण्याने दर्शन आणि यश दोघेही खूप नाराज झाले होते. पण पूनम मात्र खूप आनंदी होती. यश रोज शाळेतून आल्यावर आपल्या आजीच्या रूममध्ये जाऊन बसत होता. त्याची आई त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती, परंतु त्याला तिथेच छान वाटत होते. दर्शनही आता आपल्या कामात खूपच व्यस्त झाला होता. हळूहळू 1 महिना पलटून गेला होता. दर्शन बऱ्याच वेळात विचार करत असे की आता आपल्या आईला परत आपल्या घरी आणावं, पण तो नेहमी काही ना काही कामात गुंतत असे आणि असे करता करता 3 महिने उलटून गेले होते. एके दिवशी वृद्धाश्रमातून दर्शनला फोन आला की काल रात्री तुमच्या आईला अटॅक आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. तुम्ही लवकर या. हे ऐकून दर्शन एकदम सुन्न झाला आणि जमिनीवर कोसळला आणि रडू लागला. म्हणाला, मी मी किती क्रूर आहे की स्वतःच्या आईला वृद्धाश्रमात सोडून यायची वेळ आली आणि तिला परत आणणे तर लांबच राहिले, पण मी एकदाही तिला भेटायला सुद्धा गेलो नाही. मी त्या आईला कसं काय विसरलो, जिने तिचे संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी व्यतीत केले. तिच्या मांडीवर डोके ठेवून मी सर्व टेन्शन विसरत होतो. ती माझ्यासाठी जणू काही एक देवाचं रूपच होतं आणि तिच्या शेवटच्या क्षणाला मी तिच्यासोबत नव्हतो. मी खूप तिच्यासोबत चुकीचे केले आहे. दर्शनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यातच बाजारातून पूनम आली आणि तिने पाहिले तर दर्शन बसून रडत होता. पूनम त्याला पाहून घाबरली आणि त्याला विचारू लागली की काय झाले. तो पूनमला पाहून जोरजोराने रडू लागला आणि तिला म्हणाला की हे सर्व काही तुझ्यामुळेच झाले आहे. पण मी काय केले आहे.
मला काही सांग तरी, पुन्हा म्हणाली. तेव्हा दर्शन तिला म्हणाला की तुला जे पाहिजे होतं ना तेच झालं आहे. तुला माझ्या आईपासून कायमची सुटका हवी होती ना, आता ती कायमची सोडून गेली आहे. हे ऐकून तिलाही आश्चर्याचा धक्काच बसला. यशही जोरजोरात रडू लागला. पूनम दर्शनची माफी मागू लागली व त्यांचे सांत्वन करू लागली आणि त्याला म्हणू लागली, आपल्याला लगेच निघायला हवे. पण बाहेर मुसळधार पाऊस चालू होता. थोडा पाऊस कमी झाल्यावर आपण लगेच निघूया. पण पाऊस काही थांबत नव्हता. दर्शनने थोडाही विलंब न करता ड्रायव्हरला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले. पण ड्रायव्हर म्हणाला, वृद्धाश्रमाकडे जाण्याचे सगळे मार्ग पाण्यामुळे बंद झाले आहे. पूर येण्याची शक्यता पण आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर निघणे म्हणजे संकटाला जवळ करण्यासारखेच आहे. आपण पाऊस थोडा कमी होण्याची वाट पाहूया. आणि इकडे वृद्धाश्रमात पुन्हा दर्शनला फोन आला की जर तुम्ही वेळेवर पोचले नाही तर वृद्धाश्रमाचे अधिकारी स्वतः त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतील. पण पाऊस जराही थांबण्याचे नाव घेत नव्हता आणि दर्शन पाऊस कमी होण्याची वाटच पाहत होता आणि स्वतःला दोष देत होता. संपूर्ण रात्र निघून गेली पण पाऊस जराही थांबला नाही. पावसामुळे त्यांना वेळेवर पोचता आले नाही म्हणून तेथील अधिकाऱ्यांनी दर्शनच्या आईवर अंत्यसंस्कार केले. 2 दिवसानंतर दर्शन आपल्या कुटुंबाला घेऊन वृद्धाश्रमात पोचला आणि आपल्या आईच्या अस्थी विसर्जन करून रिकाम्या हाताने घरी आला. घरी येऊन दर्शन आणि पूनम दोघेही दुःखी होते. दर्शनचे कोणत्याही कामात मनच लागत नव्हते. पण या घटनेमुळे यश मात्र शांत झाला होता. त्याच्या आई देईल ते खात होता. जिथे बसायला सांगेल तिथेच बसत होता. तो शांतपणे सगळी कामे करत होता. पण तो जेव्हाही अभ्यासाला बसत होता तेव्हा त्याचे मनच लागत नव्हते आणि फक्त हातात पुस्तक घेऊन धरून बसत होता. एके दिवशी तो जेव्हा शाळेतून घरी आला तेव्हा येऊन पलंगावर पडला. पूनमने पाहिले तर त्याला खूपच ताप आला होता. थर्मामीटर लावून पाहिले तर त्याला 105 वर एवढा ताप होता. पूनमने घाबरून दर्शनला फोन केला. ते लगेच त्याला घेऊन डॉक्टरांकडे गेले आणि औषधही दिले. पण त्याचा ताप काही उतरतच नव्हता. तो झोपेतही आपल्या आजीचेच नाव घेत होता. 1 आठवडा झाला तरीही त्याला काही फरक पडत नव्हता. शेवटी ते दोघं यशला घेऊन मानसोपचार तज्ज्ञांकडे गेले. तो नेहमी बडबड करत असे, आजी तू माझ्याकडे ये म्हणत असे आणि त्याची मानसिक स्थिती सुद्धा खूप खराब झाली होती. त्याची मानसिक स्थिती पाहून डॉक्टर म्हणाले की त्याच्या मनावर खूप विपरीत परिणाम झाला आहे. त्याची आजी त्याच्यासोबत राहत नाही का? दर्शनने डॉक्टरांना सर्व काही हकीकत सांगितली. त्यानंतर यशची तब्येत बिघडली हेच त्याने सांगितले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की हे खूप कठीण आहे पण तुम्हाला त्याच्यासाठी हे करावेच लागेल. तुम्ही एका वृद्ध महिलेला तुमच्या घरी आणा आणि जोपर्यंत यश पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत त्यांना तुम्ही घरात ठेवा. डॉक्टरांनी सांगितलेला उपाय दर्शनला आणि पूनमला थोडा वेगळाच वाटला. पण आपल्या मुलासाठी ते काही करायला तयार होते. खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांना अशी एखादी महिला भेटली नाही की यशची आजी बनेल. पूनम दर्शनला म्हणाली की आपण वृद्धाश्रमातून एखाद्या महिलेला आपल्या घरी आणूया. एकीकडे पूनम आपल्या सासूला कंटाळून तिला वृद्धाश्रमात सोडून आली आणि दुसरीकडे आज आपल्या मुलामुळे तिला वृद्धाश्रमातून एक वृद्ध महिला आणावी लागणार आहे. डॉक्टरांच्या मदतीने वृद्धाश्रमातून त्यांनी बोलणे केले की वृद्धाश्रमातील अधिकारी म्हणाले की काही दिवसांपूर्वी एक महिला आली आहे. तिचे कोणतेही नातेवाईक तिला भेटण्यासाठी येत नाहीत. काही दिवसांपूर्वी तिच्या डोक्यात मार लागला आहे. त्यामुळे ती आपली ओळखही विसरली आहे. ती एकटीच आहे म्हणून तुम्ही तिला तुमच्या घरी ठेवलेत तरी चालेल. कोणतीही अडचण येणार नाही. ती स्वभावाने खूप साधी आहे. हे ऐकून दर्शन डॉक्टरांसोबत त्या वृद्धाश्रमात गेला आणि त्या महिलेला भेटला. ती महिला
तब्येतीने जाडी होती आणि तिचे केसही छोटे छोटे होते. ती चष्माही लावत होती. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी लागल्याच्या खुणा होत्या. तेथून आल्यानंतर दर्शन डॉक्टरांना म्हणाला, "अहो डॉक्टर, माझ्या आईचे खूप लांबसडक केस होते. ती खूप बारीक होती आणि चष्माही लावत नव्हती. माहीत नाही यश त्या महिलेला आपल्या आजी समजेल की नाही." डॉक्टर म्हणाले की सर्व काही माझ्यावर सोडा. डॉक्टरने त्या महिलेची यशसोबत भेट घालून दिली. यश त्या महिलेला म्हणाला की तू तर देवाघरी गेली होती ना, मग परत कशी आली आणि एवढी जाड कशी झाली आहेस? तुझे केस एवढे छोटे कसे झाले आहे? त्यावर डॉक्टर म्हणाले, तू आजारी पडला होतास ना, म्हणून देवाने तुझ्या आजीला तुझ्यासाठी परत पाठवले आहे. मात्र मध्ये मध्ये त्यांची स्वतःची खूप त्यांनी काळजी घेतली, व्यायाम केला, म्हणून त्या सुदृढ झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहून तूही असाच निरोगी होशील. ही गोष्ट ऐकून यश खूप खुश झाला आणि आपल्या आजीच्या गळ्यात पडला आणि आपल्या आईला म्हणू लागला की आई, मला खूप भूक लागली आहे, चल घरी, आजी आणि आम्ही दोघे मिळून जेवण करू. यशचे बोलणे ऐकून पूनम मनातल्या मनात खुश झाली, पण तिला मनातल्या मनात स्वतःवर राग सुद्धा येत होता. ती विचार करत होती की जर मी माझ्या सासूला व्यवस्थित ठेवले असते तर मला आज हा दिवस पाहायला मिळाला नसता. ती महिला लवकरच त्यांच्यात मिसळून गेली आणि यशही तिच्यासोबत हसत खेळत मस्त राहत होता. सर्व काही आधीसारखे झाले होते. त्यामुळे तर पूनम आता आधीसारखी राहिली नव्हती. ती आता महिलेसोबत खूप चांगल्या प्रकारे राहत होती. त्यांची पूर्णपणे काळजी घेत होती. त्यांना हवे नको ते पाहत होती. परंतु यशला त्याच्या आजीमध्ये वेगळेपणा दिसू लागला होता. कारण त्याची आजी त्याला मराठी शिकवत असे, पण ती आता सर्व काही विसरली होती. दर्शनने यशला समजावले की आजी आता म्हातारी झाली आहे आणि ह्या वयात बुद्धीही कमजोर होते, म्हणूनच आजी तुला शिकवू शकत नाही. ठीक आहे पप्पा, मी तरीही खूप खुश आहे. तर मम्मी आता आजीला काहीच बोलत नाही आणि खूप छान वागते तिच्याबरोबर. तिच्याशी खूप प्रेमाने वागते. तेव्हा दर्शनच्या मनातही विचार आला की कदाचित माझी आई असताना असे वातावरण घरात असते तर तिलाही बरे वाटले असते. दर्शनला त्याच्या आईची खूपच आठवण येत होती. कधी कधी तर तो एकटाच बसून रडत असे. सकाळी सकाळी जेव्हा उठला तेव्हा आपल्या आईच्या आठवणीने तो उदास झाला होता. तेव्हाच त्याचा मुलगा यश हसतच जवळ आला आणि म्हणाला, तुम्ही का रडता पप्पा? आता तर आजीही आपल्यासोबत आहे ना, असे तो म्हणाला. माझ्याकडे तुमची नाराजी दूर करण्यासाठी खूप छान आयडिया आहे पप्पा. आज तुम्ही ऑफिसला जाऊ नका. आपण सगळे मस्तपैकी शॉपिंग करायला जाऊया आणि माझ्या आजीच्या पसंतीच्या सर्व काही वस्तू घेऊया. हां, संध्याकाळी आपण मस्तपैकी गार्डनला जाऊया. दर्शननेही आपल्या मुलाला होकार दिला आणि होकार ऐकून यश खूपच खुश झाला. सर्वजण तयारी करून शॉपिंगला निघाले. शॉपिंग करून झाल्यावर त्यांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर संध्याकाळी गार्डनमध्ये मस्त फिरायला गेले. खूप मस्ती केली आणि घरी परतत असताना सर्वजण गाडीत बसले. अचानक यशची नजर आईस्क्रीम पार्लरवर गेली आणि तो आपल्या आजीला आईस्क्रीम खाण्याचा हट्ट करू लागला. त्याने आपल्या आजीचा हात धरला आणि रस्ता ओलांडू लागला. आजीने समोर पाहिले तर समोरून एक कार वेगाने येत होती. तिने यशचा हात पकडून त्याला मागे ओढले. यशला वाचवण्याच्या प्रयत्नात आजीची गाडीची धडक झाली. ती दूर जाऊन पडली आणि तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. पूनम आणि दर्शन खूप घाबरून गेले होते. थोडाही विलंब न करता ते आईला हॉस्पिटलला घेऊन गेले. त्यांनी वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्यालाही हॉस्पिटलला येण्यासाठी फोन केला. डॉक्टरांनी त्यांच्यावर लगेचच उपचार सुरू केले. डॉक्टर म्हणाले की त्यांना डोक्याला जास्त मार लागला आहे. थोड्या वेळात तेथे वृद्धाश्रमाचे अधिकारी पोचले आणि दर्शननेही पाहिले की आई दर्श दर्श करून हाक मारत होती. हे कोण? दर्शनला विश्वासच बसला नाही, कारण त्याला दर्श म्हणून फक्त त्याची आई हाक मारत होती.
वृद्धाश्रमाचे अधिकारी दर्शनला म्हणाले की काही वेळापूर्वी ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्या डोक्याला अशाच प्रकारे मार लागला होता. त्यामुळे त्यांची स्मृती गेली होती. आता कदाचित पुन्हा त्यांच्या डोक्यालाच मार लागला आहे. त्यामुळे त्यांची स्मृती परत येईल. थोड्या वेळाने त्या शुद्धीवर आल्या आणि सगळ्यांना ओळखू लागल्या आणि दर्शनकडे पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दर्शनही लगेच त्यांच्या गळ्यात पडला आणि म्हणू लागला की आई, आता आपण कधीच वेगळे होणार नाही. मृत्यूही आपल्या प्रेमापुढे हरला आहे. कारण जो व्यक्ती मरण पावला आहे तो तर साक्षात आपल्यापुढे असेल तर यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही. आपल्याला मुलाकडे पाहून दर्शन म्हणाला की बाळा, आता तुझी आजी एकदम व्यवस्थित आहे. हे पाहून यश आनंदाने उड्या मारू लागला आणि त्याने आपल्या आजीला जोरात घट्ट मिठी मारली आणि पूनमही रडत रडतच आपल्या सासूकडून माफी मागू लागली. हे सर्व पाहून जमा झालेले सर्व लोकही भावुक झाले. थोड्या वेळातच दर्शन विचार करू लागला की वृद्धाश्रमाच्या लोकांकडून एवढी मोठी चूक कशी काय झाली असेल बरं. तेव्हा दर्शनने वृद्धाश्रमात फोन केला व त्यांना घडलेली सर्व घटना सांगितली. आश्रमामध्ये आशा नावाच्या 2 महिला होत्या. त्या दिवशी राधा नावाच्या दुसऱ्या महिलेचाही मृत्यू झाला होता आणि योगायोगाने तुमच्या आईचाही ॲक्सिडेंट झाला होता. डोक्याला जास्त मार लागल्यामुळे त्यांना शहरात पाठवण्यात आले होते. शहरात त्यानंतर त्यांना तेथील वृद्धाश्रमात ठेवण्यात आले. मृत झालेल्या महिलेचे कोणतेही नातेवाईक नव्हते आणि तेथील अधिकाऱ्यांची बदली झाली होती. त्यामुळे त्याच्या जागेवर नवीन अधिकारी आले होते. त्यामुळे त्यांच्या चुकीमुळे आम्हाला गैरसमज झाला होता. तेथील वृद्धाश्रमात तुमच्या आईला दुसरे नाव मिळाले. त्यांना तिथे आशा नावाने ओळखू लागले होते. बरे झाल्यानंतर आराम व स्मृती गेल्यामुळे त्यांची तब्येत सुधारली. चेहऱ्याला जखम झाली असल्यामुळे चेहऱ्यावरही त्यांच्या खुणा राहून गेल्या होत्या आणि डोक्याला मार लागल्यामुळे त्यांची केसही कापण्यात आली होती. त्यांची नजर कमी झाल्यामुळे डोळ्यावरही त्यांना चष्मा लावायला लागला होता. हे सर्व ऐकून तेथील लोकांनाही आश्चर्याचा मोठा धक्काच बसला होता. दर्शनने तर कल्पनाही केली नव्हती की ज्या आईचे आपण अस्थिविसर्जन करून आलो ती त्याला परत मिळेल. पूनमही विचारातच पडली की ज्या सासूचा आपण कंटाळा केला, तिला ओझं समजलं, त्याच सासूने आपल्या मुलाचा जीव वाचवला आणि म्हणूनच तिला आपल्या केलेल्या चुकीचा खूप पश्चाताप होत होता. तिला आपल्या सासूचे महत्त्व कळाले होते. आज खऱ्या अर्थाने यश आणि राधाबाईंचा पुनर्जन्म झाला होता. रक्ताची नाती माणसाला किती महत्त्वाची असतात हे या कथेतून सिद्ध झाले आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.